नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी 1. इसवी सन 1992 मध्ये टिंबटिंब या राज्यात मद्यपानाविरोधी चळवळ सुरू करण्यात आली। त्याचा आंध्र प्रदेश हा पर्याय बरोबर आहे। दुसरे, आपण उत्तरांसहित वाचू। अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली। तिसरे विधान, भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। 3 गुणांसाठी आहे। बघा, जो पहिला गट आहे त्याच्यातील ड पर्यायाची जोडी चुकीची आहे। ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही जोडी चुकीची आहे, म्हणून आपण या ठिकाणी ड पर्याय लिहिला। दुसरा जो गट आहे त्याच्यातील सुद्धा ड पर्यायाची जोडी चुकीची आहे। डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जोडी चुकीची आहे। या ठिकाणी आपण ड पर्याय लिहिलेला आहे आणि तुम्ही चुकीच्या जोडीचं नाव लिहायचं आहे। तिसरा गट, त्याच्यातील ब पर्यायाची जोडी चुकीची आहे। कर्णा मल्लेश्वरी बॅडमिंटन ही जोडी चुकीची आहे। प्रश्न दुसरा अ, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत। 1. तुम्हाला माहित असलेली मराठी वृत्तपत्रांची नावे लिहा। लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, लोकमत। या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असलेले दुसऱ्या मराठी वृत्तपत्रांची सुद्धा तुम्ही नावे लिहू शकता। दुसरे, भारतातील महत्त्वाची बंदरे मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई। तिसरे संकल्पना चित्र, अणुचाचण्या घेण्याचा निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान। पहिली चाचणी इंदिरा गांधी, दुसरी चाचणी अटल बिहारी वाजपेयी। प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा 4 गुणांसाठी। पहिली टीप आहे भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय। ती टीप पाहू। या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे। काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग, कागद, वृत्तपत्रांचा कागद, पुठ्ठे इत्यादी निर्मितीचे उद्योग, औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करणारे व्यवसाय। पूर्ण उत्तर मी वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, तुम्ही व्हिडिओ थांबून उत्तर वाचून घ्यायचं आहे। दुसरी टीप या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे। पहा, 3 पैकी कोणत्याही 2 टिपा लिहायच्या होत्या, आपण पहिली आणि दुसरी टीप लिहून घेतली। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 3 पैकी कोणत्याही 2 4 गुणांसाठी। 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। त्याचे उत्तर पाहू। उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली। आणि तिसरा प्रश्न, प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। 3 पैकी कोणतेही 2 विधाने सकारण स्पष्ट करायचे होते, आपण पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले। त्यानंतर आहे प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहे। पहिला प्रश्न, वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा। या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। कल्याणकारी राज्य निर्माण करणे, भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सर्व नागरिकांना शिक्षणाची व विकासाची संधी उपलब्ध करून देणे। 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे होते, आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले। प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 3 पैकी कोणतेही 2 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते। 2. आजची वृत्तपत्रे समाजसेवेची कोणती कामे करतात। आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारून
मदत करणे, विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करणे. तिसरा प्रश्न, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. पहा 3 प्रश्न दिलेले होते, त्यापैकी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले. कोणत्याही 2 प्रश्नाचेच उत्तर लिहायचे होते. आता राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करून पुढील विधाने पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद राष्ट्र नाही? त्याचा क पर्याय आहे जर्मनी. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी टिंबटिंब हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? त्याचा क पर्याय आहे वसुंधरा हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. दुसरा प्रश्न, श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. इथं मदतीसान झाले, मदतीसाठी आहे. त्याचं उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. हे विधान बरोबर आहे. त्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. पहा हे विधान देखील बरोबर आहे आणि त्याचं कारण सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. बघा प्रश्न 7व्यामध्ये 3 प्रश्न दिलेले होते, त्यापैकी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले. कोणत्याही 2 प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 गुणांसाठी. एक आहे मॅकमोहन रेषा आणि दुसरी आहे दहशतवाद. त्यापैकी आपण दहशतवाद ही संकल्पना पाहू. या ठिकाणी दहशतवाद ही संकल्पना. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 2 संकल्पना चित्र दिलेले आहे. कोणतेही एक संकल्पना चित्र 2 गुणांसाठी पूर्ण करायचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा अरबी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चीनी. आणि दुसरे संकल्पना चित्र आहे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम. मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, नद्यांचे व समुद्राचे वाढलेले प्रदूषण, पावसाचे प्रमाण कमी होणे, नद्या तलाव आटणे, आम्लजन्य पर्जन्य. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर 2 गुणांसाठी लिहायचं आहे. त्यापैकी आपण जो दुसरा प्रश्न आहे, भारत अमेरिका यांच्या सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा. त्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहासाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.